आई वडिलांना सोडून बाहेर जायचं म्हटलं ना सगळ्यांच्या अंगाला काटाच येतो. नमस्कार, मी पूजा. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आज ना सकाळपासूनच घरी गडबड चालू होती, कारण पप्पाची पूजा नेऊन सोडणार होते. ते कुठे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला नक्की सांगेल. तर तिने सर्वांना नमस्कार केला. तिची ही पहिली वेळ होती का ती कुठेतरी बाहेर चालली आहे, कारण तिला कुठं करमत नाही. आता काय माहिती, सगळ्यांना याचीच काळजी येते, कशी राहते, करमतं का नाही याचीच चिंता आहे. सो तिला बाय केलं. आणि हे बघा, या आमच्या गाया मम्मी यांना खायला टाकत होती. हे तिथलं शेततळ आहे आमचं, जे पावसाच्या पाण्याने भरलं. त्यात थोडं पण पाणी नव्हतं. त्याच्या शेजारीच आहे ना, मम्मीने डब्यामध्ये कोरपड लावली होती. ती बघा पावसाने किती हिरवीगार झाली. हे बघा, मी ना हे लहानपणी गुलाबाचं झाड लावलं होतं. एक छोटीशी फांदीच लावली होती फक्त, पण ते एवढं मोठं झालं. आणि हा आहे आमचा आंब्याचा बाग, ज्यात एवढे सगळे आंब्याची झाडं आहेत. हा तो बघा आमचा नारळ तेवढा एकच आहे. अजून बाकीचे आहेत, पण ते छोटे, ज्या दिवशी तुम्हाला दाखवले. आणि हे आवळ्याचं झाड पण मी शाळेतून आणलं होतं. ही आमची लिंबुनी. आणि हे बघा, हे सगळे कसे हिरवेगार झालेत. आणि हा आंबा आहे ना, ह्याला अजून पण कैऱ्यात. आणि यावर्षी आमच्या ह्याला आंब्यांना कैऱ्याच जास्त आल्या नाहीत, कारण त्याचा भार आहे ना पावसाने आधीच पडून गेला होता, त्यामुळे खूप कमी आलं. बघा किती सगळ्या कैऱ्या आहेत. याला खायला पण खूप गोड आहे हा आंबा. आणि खूप वर्षांपूर्वी लावले होते. जास्त नाही येत आंबे, पण येतात थोडेफार. आणि बघा, हे बेलाचं झाड आहे. आणि हा आहे आमचा नारळ. सो छकुली हॉस्टेलला चालली आहे राहायला. सो थँक्यू. कसा वाटला व्लॉग? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.